नागपुरात रेल्वेमार्गे गांजा तस्करीचा प्रयत्न जरीपटका पोलिसांनी हाणून पाडलाय। ओडिशातून गांजा आणून मुंबईला घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून सुमारे 27 किलो 500 ग्रॅम गांजा, 3 मोबाईल्स आणि इतर साहित्य असा सुमारे 6.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जरीपटका पोलीस मोतीबाग परिसरातील रेल्वे आउटरजवळ गस्त घालत असताना 3 जण मोठ्या बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत आढळून आले। पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळून 27 किलो 500 ग्रॅम गांजा आढळून आला। गोपीनाथ लहेजल, विवेक मेहरे आणि प्रकाशचंद्र मेहरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। तिघेही ओडिशातील रहिवासी आहे। पोलिसांच्या चौकशीतून ओडिशातून रेल्वेनं गांजा आणून तो मुंबईला पोहोचवणार असल्याचं समोर आलंय। नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वी रेल्वे आउटरजवळ उतरून रस्ते मार्गाने मुंबईला जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता। मात्र त्यापूर्वीच जरीपटका पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं। पोलिसांनी गांजा, 3 मोबाईल्स आणि इतर साहित्य असा सुमारे 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जे तिथे मुलं उभं होती त्यांच्या खांद्यावर 3 अशा मोठ्या बॅग होत्या। त्यांना विचारपूस केली, त्यांनी सांगितलं गांजा आहे। मग पूर्ण कायदेशीर कारवाई करून जेव्हा त्यांच्या बॅग आम्ही चेक केले, तिघांच्या बॅगमध्ये 3 मोठे मोठे असे बंडल गांजाचे पॅकिंग केलेले दिसून आले। एकूण 27.5 किलो गांजा जे आहे त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे। सदरचे हे जे बाहेर राज्यातून आलेले आहे, सध्या मला सांगता येणार नाही त्यांचे नाव आणि कुठून आले ते, कारण की तपास चालू आहे। आरोपीला सध्या 3 आरोपी आहेत, PCR घेण्याकरता घेत आहोत। पुढील तपास API मोरखेड त्यांची टीम करत आहे।